ॲडव्होकेट सुधीर मोरे, इस्लामपूरमधून आम्ही आलेलो आहोत. आमची ह्या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण असं आहे की NMMS नावाची एक 8वीच्या मुलांसाठी केंद्र शासनाची परीक्षा असते. ती परीक्षा पात्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सारथी नावाच्या संस्थेकडून एक स्वतंत्ररित्या स्कॉलरशिप दिली जाते. ती स्कॉलरशिप 2018पासून सुरू होती आणि ती स्कॉलरशिप अचानक 2024-25 साली बंद करण्यात आलेली आहे. यामुळं बऱ्याच 8वीमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिक्षणाची समस्या निर्माण झालेली आहे. वर्षाला 9,000 रुपये असे 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 वर्षे ती स्कॉलरशिप आपल्या या मुलांना दिली जात होती आणि त्यामुळं सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार ती स्कॉलरशिप ठरत होती. परंतु सध्या शासनानं कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक ही स्कॉलरशिप बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि शिवाय त्या स्कॉलरशिपमुळं मुलांच्यामध्ये अभ्यासासाठी जी चुरस निर्माण होत होती ती चुरससुद्धा बंद झालेली आहे. म्हणून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन परत ती स्कॉलरशिप सुरू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. लवकरात लवकर माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री राज्याचे आपले आहेत, त्यांनी ही संस्था सुरू केली होती. ज्या उद्देशानं संस्था सुरू केली होती तो उद्देश कुठेतरी सफल होण्यासाठी ही जी स्कॉलरशिप आहे ती परत सुरू करावी. अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबई या ठिकाणी करण्याचा विचार करत आहोत. लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी ही विनंती.